तर राम राम मंडळी, सकाळी सकाळी लवकर आज आपण आपल्या फाट्यावरच्या दुकानला इथे आल्यावर बघतो तर काय नागोचे कुटाने चालूच होते. सायंटिस्ट झाला होता पवन चक्की तयार करण्याच्या शोधात. त्याच्या पवन चक्कीचा प्लॅन एवढा सक्सेस झाला की तो म्हणला आता मी पवन चक्कीची इंडस्ट्री टाकतो. हा बघा समोरचा रस्ता येणार आहे तो आहे सनगावचा रस्ता. या साईडला औंढा आहे आणि या साईडला आपली हिंगोली. बरोबर एक्झिट समोर म्हणजे नरसे फाट्याच्या मेन चौकात म्हणजे टी पॉइंटला एकदम आपलं दुकान आहे शिवसाई स्पोर्ट. या दुकानाला कोण कोण व्हिजिट करून खरेदी केली नक्की कमेंट करून सांगा. या गुपचूपच्या दुकानला कोणी वाली नव्हता आणि त्याचा फायदा घेत आपण गुपचूप बनवायला सुरुवात केली. गुपचूप खायला कोणी नव्हतं म्हणून गप गप गुमानं गुपचूप खायला सुरुवात केली. मनच भरून गेले कारण गुपचूप फुकटचे होते. तेवढ्यात आले पाणीपुरीवाले मालक. ते दिसले म्हणून त्याला मला पैसा चुकता करणं पडेगा. कोण म्हणता मराठी माणूस आपला व्यवसाय करू शकत नाही. त्याच गोष्टीला आपण म्हणून आमचे संदीप सर एवढ्या तरुण वयात त्यांना असलेली शाळेची नोकरी सोडून त्यांनी पाणीपुरी करण्याच्या व्यवसायात सुरुवात केली. ते या व्यवसायात एकदम सक्सेसफुल ठरले. माणसात काहीतरी करण्याची जिद्द असली पाहिजे. या गोष्टीला खरंच खूप आनंद होत आहे की आपले मराठी लोक व्यवसायात उतरत. आपण त्यांचे स्वागत करून त्यांना नेहमी सपोर्ट केला पाहिजे. तुम्ही कधी इकडे आले तर गुपचूप खाऊन नक्की जा बरं का. माझ्या नावावर नका खाऊ म्हणजे झालं. काय काढली बसंती आणि दखलो आपल्या वाटेला. आपली भविष्यवाणी कधीच खोटं ठरत नाही म्हणून तुम्हाला कालच सांगितलं होतं की या दुनियेला पुरी येणार म्हणजे म्हणून आपण नेहमी खरं कधी बोलत नसतो खोटं कधी सांगत नसतो. तू समझा? हाँ. नाही तू समझा नाही. तर कोणी कोणी आजच्या पुराच्या नदीचं पाणी पाहिलं नक्की कमेंट करून सांगा. तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. भेटूया आता पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.